येत्या 28 फेब्रुवारी व 1 मार्च 2026 रोजी नांदेड नगरीत होत असलेल्या 2 दिवसीय विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या अखिल भारतीय विद्रोही मराठी साहित्य संमेलनानिमित्त महात्मा ज्योतिराव फुले यांनी 1885 साली मराठी ग्रंथकार सभेस लिहिलेल्या पत्राच्या फलकाचे अनावरण ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते HP कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे राज्य संघटक किशोर ढमाले, स्वागत अध्यक्ष राहुल प्रधान, कोषाध्यक्ष डॉक्टर अनंत राऊत, मुख्य निमंत्रक डॉक्टर राजेंद्र गोनारकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते। नांदेड या ऐतिहासिक नगरीमध्ये विद्रोही मराठी साहित्य संमेलन हे दिनांक 28 फेब्रुवारी आणि 1 मार्च रोजी संपन्न होणार आहे। याचा जो पाया आहे, वैचारिक पाया, तो महात्मा फुले यांनी मराठी ग्रंथकार सभेला जे पत्र लिहिलं त्यामध्ये आहे। त्यांनी सांगितलं होतं की तुमच्या सभा, तुमची पुस्तकं, तुमची संमेलनं याच्याशी आमचा मेळ बसणार नाही। गोर गरीब कष्टकरी दीन दलित स्त्रिया यांचं दुःख इथल्या प्रस्थापितांच्या साहित्यामध्ये उमटणं शक्यच नाही आणि म्हणून आमची संमेलनं असली पाहिजे, आमचं साहित्य असलं पाहिजे असं महात्मा ज्योतिराव फुलेंनी 1885 सांगितलं आणि तोच वैचारिक भूमिका घेऊन 20वं विद्रोही मराठी साहित्य संमेलन नांदेड नगरीमध्ये होत आहे। आजचे प्रश्न खूप बिकट आहेत आणि अशा बिकट परिस्थितीमध्ये कलावंत, साहित्यिक, कवी हे समाजाला दिशा देत असतात। अशाच पद्धतीचं वैचारिक आणि सांस्कृतिक मंथन या संमेलनामध्ये होणार आहे। त्याचाच एक भाग म्हणून महात्मा ज्योतिराव फुलेंचं हे मराठी ग्रंथकार सभेला लिहिलेले पत्र इथे आपण त्याचं अनावरण केलेलं आहे। मला आशा आहे की जास्तीत जास्त संख्येनं लोक या विद्रोही साहित्य संमेलनामध्ये सहभागी। महात्मा फुले यांच्या 1885 ला ग्रंथसभेला लिहिलेल्या ह्या पत्राचं अनावरण या ठिकाणी संपन्न झालेले आहे। 20वं विद्रोही साहित्य संमेलन नांदेड नगरीमध्ये होऊ घातलेले आहे आणि त्याचा आधार म्हणून, त्याची सुरुवात म्हणून महात्मा फुलेने जे वैचारिक दिशा दिलेली आहे त्या दिशेवरच हे साहित्य संमेलन या ठिकाणी घडते आहे। विद्रोही साहित्य संमेलनाचं हे 20वं साहित्य संमेलन आहे। 20 साहित्य संमेलनातून महात्मा फुलेंचा विचार या महाराष्ट्रात देण्याचं काम करतायत आणि आजच्या काळाच्या अनुषंगाने हे साहित्य संमेलन अत्यंत दिशादर्शक आणि प्रेरणादायक ठरणार आहे आणि म्हणून मोठ्या संख्येने या बहुजन समाजातील जागरूक वर्ग जो आहे या साहित्य संमेलनाला उपस्थित राहील असे मी अपेक्षा करतो। नांदेड शहरामध्ये 27-28 फेब्रुवारी आणि 1 मार्च 2026 रोजी विद्रोही सांस्कृतिक चळवळीचं 20वं अखिल भारतीय विद्रोही साहित्य संमेलन होत आहे। या विद्रोही साहित्य संमेलनाच्या निमित्तानं महात्मा ज्योतिराव फुले यांनी मराठी ग्रंथकार सभेला जे पत्र लिहिलेलं होतं त्या पत्राचं अनावरण, त्याच्या फलकाचं अनावरण आज HP कांबळे या सामाजिक कार्यकर्त्यांच्या हस्ते झालेलं आहे। महात्मा ज्योतिराव फुले यांचं हे जे पत्र होतं ते पत्र भारतातील शोषक, विषमतावादी, भेदाभेद करणाऱ्या व्यवस्थेच्या विरोधातला फार मोठा आवाज होतो। न्यायमूर्ती रानडे यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांना पहिल्या ग्रंथकार सभेला उपस्थित राहण्यासाठी पत्र लिहिलं होतं। त्या पत्राला महात्मा ज्योतिराव फुले यांनी जे उत्तर लिहिलेलं होतं त्या उत्तरामध्ये तुमचे ग्रंथ, तुमच्या ग्रंथकार सभेमध्ये होणाऱ्या चर्चा याच्याशी आणि आमच्या जीवनाशी काही ताळमेळ बसत नाही। तुम्ही विषमतावादी लोक आहात, भेदाभेदी लोक आहात। तुमच्या ग्रंथांमध्ये आणि तुमच्या चर्चांच्या मध्ये आमच्या शूद्र अतिशूद्रांच्या प्रश्नाची कुठलीही चर्चा होत नाही। तुम्हाला मानवाचे जे मूलभूत नैसर्गिक हक्क आहेत ते देववत नाहीत, म्हणून तुमच्या ग्रंथकार सभेला उपस्थित राहण्यास काही अर्थ नाही। म्हणून आम्ही शूद्रादी अतिशूद्र लोक आमच्या स्वतःच्या स्वतंत्र अशा प्रकारच्या ग्रंथकार सभा निर्माण करू आणि आमची संमेलन घेऊ अशा प्रकारचं सुतोवाच त्यांनी केलेलं होतं आणि त्याची प्रेरणा घेऊन हे 20वं साहित्य संमेलन, विद्रोही साहित्य संमेलन नांदेड इथे होत आहे। आज आम्ही संयोजन समितीच्या वतीनं नांदेड जिल्हा आणि महाराष्ट्रातील सर्व जनतेने या संमेलनास मोठ्या प्रमाणात उपस्थित राहावं अशा प्रकारचं विनम्र आवाहन करत आहोत।